पारशिवनी तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन धोक्यात। पारशिवनी तालुक्यात पावसाचा खंड एनफ्लोरात आलेल्या पिकांच्या उत्पादनावर परिणामाची भीती। पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने पारशिवनी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर संकटाचं सावट निर्माण झालं असून एनफ्लोरात अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत। यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली। वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकाची वाढही चांगली झाली। मात्र सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत असताना पावसाने खंड घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। या अवस्थेत पिकाला पुरेसा ओलावा मिळणे अत्यंत गरजेचे आहे। फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाची नितांत गरज सोयाबीनला फुलोरा येण्याच्या काळात पाऊस झाला तर पिकाला मोठा आधार मिळू शकतो। मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास फुलगळ होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेंगांच्या संख्येवर आणि परिणामी उत्पादनावर होऊ शकतो। आगामी काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर सध्याच्या संकटातून पिकांना काही प्रमाणात सावरण्याची संधी मिळेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत। पारशिवनी तालुक्यातील अनेक भागात सोयाबीनची पिके आता फुलोऱ्यात आली असून काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने पिकांना ताण जाणवू लागला आहे। विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर पावसाचा खंडाचा परिणाम अधिक जाणवत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। खरीप पावसाच्या प्रत्येक सरीकडे सोयाबीनच्या उत्पादनावरच हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते। त्यामुळे सध्याचा पावसाचा खंड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। पाऊस लांबल्यास उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती आहे। परिणामी आकाशात ढग दाटून येताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत असून पावसाच्या प्रत्येक सरीकडे त्यांचे डोळे लागले आहेत। यावेळी शेतकरी नरेश पाटील ठाकरे, उकुंदराव मरकाम, सचिन मांडे, जीवन रक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, शामराव मडावीसह अन्य शेतकरी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम, कन्हान। यानंतर येथील शेतकरी शामराव मडावी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील। आज सोयाबीनची पिकामुळे आमची पिकाची नुकसान होऊन राहिली पावसामुळे व पावसाअभावी। तरी पण शासनाने आम्हाला योग्य ते मदत करावी व आमच्या कास्तकाराकडे लक्ष द्यावा एवढं बोलून मी आपले 2 शब्द सांगतो। मी दिलीप मेश्राम, सिटी न्यूज चॅनल पत्रकार। पारशिवनी तालुक्यातील गुंडरी वांडेत आलो असता या भागातील शेतकरी विनोद वांडे, उकुंडरावजी मरकाम आणि त्यांच्यासोबत असणारे गावातील शेतकरी वर्ग आज या ठिकाणी आलो असता त्यांच्या शेतामधील सोयाबीन आणि कमी पाऊस झाल्यामुळे आज शेतकरी संकटात सापडलेला आहे। यावर येथील गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी विनोद वांडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। मी सचिन वांडे, गुंडरी वांडे येथील शेतकरी असून आता प्रत्येक शेतकऱ्यांची शेती सोयाबीन पीक हे संपुष्टात आलेलं आहे। तरी शासनाला अशी विनंती आहे की शासनाने आर्थिक मदत म्हणून काहीतरी योगदान करावं, आर्थिक मदत काहीतरी शासनाने करण्यात यावी अशी विनंती करतो। धन्यवाद। यानंतर ज्यांनी जे शेती वाहिलेली आहे तसेच उकुंडरावजी मरकाम असे हे शेतकरी वर्ग आहे ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील। बोला सर। पाऊस नाही उडाला ना। बोला जसं बोलता येत तसं बोलत नाही तुम्ही बोला